प्रेक्षकांसाठी आपण युटिलाइज करूया. आपण ज्या मैदानात आहोत त्या मैदानाला आपण 100 मीटर उंचीने कसं पाहू शकतो ते ब्रॉडकास्टिंग 6 सीटर स्पोर्ट्स आपण पाहतोय. आणि जसा मी उल्लेख केला की 360 डिग्री हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये खूप चांगली खेळपट्टी अगदी सपाट व्यस्त अशी ही खेळपट्टी राहिलेली आहे आणि त्यावर एकही क्रॅक नाही आहे. त्यामुळे खूप चांगलं काम खेळपट्टीचं दिसते. प्रॉपर 30 सर्कल ओव्हल शेपमध्ये आपण पाहतोय. आणि त्यानंतर बघा जो पक्ष्यांचा स्वच्छंद विहार आहे तो देखील मध्ये टिपला जातोय. आजूबाजूला आता बांधकामाची कामं सुद्धा वेगाने सुरू आहेत आणि त्यामुळे आता या आजूबाजूच्या जागांचा भाव वाढेल आणि त्याचा भाव वाढला तर मग विठ्ठलवाडीचा देखील भाव वाढेल. मग कुंदन दादा आमच्या आहेतच. तर सर्वात महत्त्वाची बाब जो रस्ता आहे अगदी सपाट जेटीपर्यंत, म्हणजे आपण जर टेंबी कोडावे जलसार या गावांपर्यंत जोडणारा जो स्टेशनचा रस्ता आहे तो खूप चांगल्या पद्धतीने बनवला गेलाय आणि त्यामुळे ग्लोबल सिटी म्हणून भविष्यामध्ये सफाळे म्हणून ओळखली जाऊ शकते. तर आता पाहूया. चला, काही कांना हवंय काही कांना नकोय, पण लेट्स सी. आपण ते रोखू शकत नाही आधुनिकीकरण, ते तर होऊनच राहील. चला आता चालू असलेल्या सामन्याचे अपडेट्स घेऊया. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. चिराग आणि रोहित. आकाश टरे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत यंगस्टार क्रिएटिव्ह 11 माकणी या संघाकडून. अयांश 11 दातीवर या संघाकडून चिराग आणि रोहित हे 2 बॅटर्स स्टार्ट घेत आहेत. चला, पंचांचा अधिकृत इशारा येतोय की लेट स्टार्ट. 4:06 पहिला बॉल डिलिव्हर होतोय या शेवटच्या सामन्याचा. आकाश टरे पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. रायटी बॅटर चिरागसाठी. अयांश 11 दातीवर संघाकडून होते सुरुवात फलंदाजाची. आडव्या बॅटने खेळायचं आहे. इम्पॅक्ट चेक केला जाईल. अपील तर लाऊड होती. आपण जेव्हा अराउंड विकेटने येता अशा वेळेला सर्वात प्रथम तुमची पिचिंग, त्याच्यानंतर जर तुमचा इम्पॅक्ट जो आहे तो स्टंपच्या पलीकडचा आहे त्या गोष्टी चेक केल्या जातात. आणि सरळ सरळ त्या ठिकाणी तेच दिसून आलं की इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप आणि त्याचमुळे लेग बायची 1 धाव मिळते आणि धावसंख्या पोहोचते आता 1 वर. एक्स्ट्राची 1 रन आता आपण नोंद करतोय स्कोरशीटवर. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला रोहित. आकाश टरे अराउंड विकेट. फिरवलाय हा बॉल आणि फलंदाजाची गिरकी घेऊन बॉल यष्टिरक्षकाच्या हातात. बॉल ग्रिपिंग चांगली आहे गोलंदाज आकाश टरेकडे. या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा आकाशने जिंकलाय आणि या खेळपट्टीवर कसं खेळायचंय त्याचं भान आकाशकडे आहे. पण पाहूया आता नेमकं रोहितच्या मनात चाललंय काय. धावसंख्या 1. धीम्या गतीचा बॉल केलाय प्रहार. चांगली ऑफ ड्राईव्ह. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावाच्या. रोहितच्या बॅटमधून नेत्रदीपक. सफाळ प्रीमियर लीग चौकार. करावी लागलेली आहे. बॅटचा फेस ओपन करून फ्रंट फुटला बॅलन्स करून ही ऑफ ड्राईव्ह एक्झिक्यूट केली. फलंदाज रोहितने चौकार खेचलाय. पेडल स्वीप करायची अपील पुन्हा एकदा लाऊड होती. पुन्हा एकदा पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आपण जर पंचांच्या अगदी समोर येऊन जर अपील कराल तर त्यांची आयसाईट ब्लॉक होते. अशा वेळेला बॅटर्सला ॲडव्हान्टेज जातं. हे देखील एक सोपं गणित आहे. गोलंदाज डेंजर झोनमध्ये येतात आणि पंच अशा वेळेला ती भूमिका घेतात आणि तेच निर्देश त्यांनी दिले. म्हणून अराउंड विकेटने येताना आपण डेंजर झोनमध्ये जातोय की नाही फॉलो थ्रूमध्ये हे देखील पाहणं महत्त्वाचं असतं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, शॉट ऑन पुल. क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटचे बॉलवर पोहोचतील अंकिश. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मोका फलंदाजांना मिळाला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते बिनबाद 8 वर. चिरागचं योगदान या डावामध्ये आतापर्यंत 2चं राहिलेलं आहे आणि रोहितच्या वतीनं 4 धावा मिळाल्यात. पण आहे या षटकावर आतापर्यंत चांगलाच खेळ गोलंदाज आकाश टरेचा राहिलेला आहे. स्ट्रायकर एंडला रायटी बॅटर चिराग. स्विंग बॅटची तर प्रॉपर होती मिड विकेटला, पण बॉल ऑफस्टम्पच्या बाहेरून विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना अयांश 11 दातीवर संघ पोहोचतोय 8 धावा बिनबाद. 8 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस.
अँगल आमच्या समालोचन कक्षामध्ये घ्या प्लीज. काही हार्दिक आपण आपला कॅमेरा अँगल जो आहे तो समालोचन कक्षात किंवा मुख्य मंचावर घ्यायचा आहे. बघा प्रज्वल जयवंत पाटील, प्रज्योत जयवंत पाटील यांच्या वतीनं बॅनर डिझायनिंग ची एक फर्म उघडली गेलेली आहे, जे साखरेला बिलॉंग करतात, उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. तर प्रज्वलने नक्कीच एक नवीन पाऊल व्यवसायात उचललेलं आहे. तर तुम्हाला कमी दरामध्ये बॅनर डिझायनिंग हवी असेल, बॅनर प्रिंटिंग हवी असेल, आपण नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. आपलाच क्रिकेटपटू मित्र आहे आणि त्यांच्या व्यवसायात आपण देखील सहकार्य केलं पाहिजे. तर आयोजकांनी देखील दखल घ्या. तर नक्कीच आपण प्रज्वल जयवंत पाटील यांच्या फर्मला सहकार्य करा. बॅनर डिझायनिंग, बॅनर प्रिंटिंग, साखरेचे हे सुपुत्र आहेत, उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. आपण नक्कीच त्यांना सहकार्य करूया. बघा आपण बॅनर डिझायनिंगसाठी, बॅनर प्रिंटिंगसाठी आपण पालघरला जाता, पडता पालघरला न जाता आपण साखरे गावात सुद्धा येऊ शकता किंवा तुम्ही त्यांच्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता. आणि बॅनर डिझायनिंग तुमच्या जर आयोजनाला हवी आहे तर आपण नक्कीच आपल्या क्रिकेट बांधवाला सहकार्य करू शकतो. चला चालू असल्या सामन्याच्या दिशेने वळूया. अवधूत दांडेकर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. लेफ्टी बॅटरसाठी धावसंख्या 8. पुढचा बॉल, पायांची हालचाल नाही आहे आणि त्याचमुळे धावांची वाटचाल पुढे सरकत नाही आहे. येतोय डॉट बॉल. चांगली सुरुवात या षटकाची अवधूतची. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. 8 धावा. हा सामना महत्वाचा तर आहे, जशी चर्चा आपण केली होती सामना सुरू होण्याच्या अगोदर. ऑन साइडला स्लॉक स्वीप, वॉट अ स्ट्रोक, कडक बेधडक बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार 6 धावा, सिक्सर. मात्रे आपला चमकदार खेळ खेळण्याची सुरुवात करतायत, कारण या अगोदर एक चौकार त्यांच्या वतीने मिळाला होता अयांश 11 दातीवरेला आणि आता एक षटकार पाहायला मिळालेला आहे. विथ द विंड डिरेक्शन त्यांचा खेळ आता खूप महत्वाचा ठरेल. अयांश 11 दातीवरे संघासाठी धावसंख्या पोहोचते 14 वर. पुढचा बॉल अवधूतचा. ड्राईव्ह केलाय, क्लासिक, ट्रूली क्लासिक कव्हर ड्राईव्ह. बॉल जातोय डीप कव्हरच्या दिशेनं. जिग्नेश बॉलवर पोहोचतायत पण फटका लाजवाब होता, त्यात कुठलंच दुमत नाहीये. वाईड हाफ व्हॉलीवर घेत असताना, बॉलला ड्राईव्ह करताना, गॅप शोधत असताना त्या 2 धावा वसूल केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. 2 धावांची मदत अयांश 11 दातीवरे संघाला मिळते. टिपिकल लेदरबॉल क्रिकेटमध्ये जसं आपण पाहतो तसा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता फलंदाज रोहितने. रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत काय स्ट्रोक सजवलाय आणि 2 शतरक्षकांना त्यांनी कामाला लावलं होतं बॉलला चेस करण्यासाठी. धावसंख्या बिनबाद 16, 16 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आता वेग मिळतोय धावसंख्येला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचं पण बॅटरी इनसाइड घेऊन बॉल पोहोचत स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण कॅज्युअल होतं, त्याचमुळे आता एक याच्या बदल्यात 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक जातोय आता 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. शेवटचा एक बॉल बाकी या पॉवर प्लेच्या षटकातला. अवधूतने चांगलाच खेळ मागच्या 2 सामन्यात खेळला. ऑलराऊंडर म्हणून त्यांचा आपण खेळ पाहिला. फुलटॉस बॉल, स्वीपचा अंदाज, बॉल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेस करतोय बॉल पण त्याचा चेस पडतोय कमी आणि मिळतोय 4 धावांच्या. बॉल थेट जातोय कुणाल तामोरे यांच्याच पॅव्हिलियन बॉक्समध्ये. चौकार, 4 धावा. तर आकाशचं पहिलं षटक हे 8 धावांचं राहिलं आहे. दोघीही गोलंदाजांना विकेट मिळाला नाहीये. विकेट घेण्यापासून ते अलिप्त राहिलेले आहेत आणि त्याचमुळे हा अभ्यासपूर्ण फलंदाजीचा खेळ अयांश 11 दातीवरे संघातील फलंदाजांचा पाहायला मिळतोय. आकाशच्या गोलंदाजीला कसं खेळायचंय, अवधूतच्या गोलंदाजीला कसं फेस करायचंय. पण अवधूतच्या विरोधात अटॅकिंग स्ट्रॅटेजी रोहितची पाहायला मिळाली, कारण मागच्या षटकामध्ये पूर्णपणे फलंदाजीचा जो भार होता तो रोहितने स्वीकारला आणि 6 चेंडूंमध्ये त्यांनी 14 धावांचं योगदान दिलं फलंदाजी करताना. आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येतात बॉलर आकाश तरे.
तर थोडा वेळ घेतायत फलंदाज. 2 षटकं त्यांनी खूप चांगली खेळून काढलेली आहेत. चिरागच्या खात्यात फक्त 3 चेंडू आलेत, पण त्यांनी 2 धावांचं योगदान दिलं आणि बाकी सर्व चेंडू जवळपास रोहितनेच आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. 3 डॉट्स, 2 डबल, 2 चौकार आणि 1 षटकार रोहितच्या वतीनं मिळाला आयांश 11 दातीवरे संघाला. पुढचा बॉल अराउंड द विकेट, दांडीगुल, क्लीन बोल्ड, टोक क्रशिंग यॉर्कर गोलंदाज आकाशचा. आणि या प्रश्नाचं उत्तर फलंदाज चिरागकडे नव्हतं. चिराग होत आहेत बाद. धक्का बसतोय पहिला. आयांश 11 दातीवरे. मग काय टाय टाय दिला तर झापूक झुपूक वाजत राहतंय. घरात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. खेळवा 11 या संघाकडून त्यांचा ग्रामीण खेळ आपण पाहतो. आणि आता पाहूया सफाळी प्रीमियर लीगमध्ये या अगोदर यष्टीरक्षकांच्या भूमिकेत देखील त्यांची चांगलीच कामगिरी राहिलेली होती मागच्या 2 सामन्यांमध्ये आयांश 11 दातीवरेसाठी. आणि आता फलंदाज या नात्याने त्यांची भूमिका कशी आहे, ते कशा पद्धतीने त्या भूमिकेला न्याय देत आहे आपण पाहूया. बॉलिंग ट्रॅकवर आकाश टरे. पहिल्याच बॉलवर ताकद, बॉल जाईल सीमारेषा पार. XQ YQ ZQ गुली घेत झापूक झुपूक षटकार साधावा. ती संधी आनंदानं भावेशने स्वीकारी. षटकार खेचला धावसंख्या आयांश 11 28 28 रन्स ऑन बोर्ड. अजून एक नाही थांबणार आता. भावेशचा क्लास, भावेशचा फॉर्म, भावेशची गुणवत्ता, भावेशचा दर्जा, भावेशची वेळ मैदानाच्या आतमध्ये दिसतोय त्याचा खेळ. षटकार बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे भावेश या नावाने. 34 धावा, 1 गडी बाद. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ या षटकाला संपलेला आहे. खरं तर विकेट जाण्याचं नुकसान झालंय की फायदा, आता हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आलेला आहे. कारण जोपर्यंत चिराग आणि रोहित होते, चिराग तर एका बाजूनं शांतच होते, त्यांना शांत केलं गोलंदाज आकाशने. पण त्यानंतर ती शांतता भंग करणारी फलंदाजी आता भावेशच्या वतीनं मिळते. आयांश 11 दातीवरेला धावसंख्या 34. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने आले, पण तरी देखील आता मी नाही थांबणार आहे. मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. वादळ आलंय धावांचं, षटकारांची तिकडी पूर्ण करतोय. बॉल जाते स्क्वेअर लेग सीमारेषा पार. भावेशच्या बॅट मधून षटकार 6 धावा. फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय भावेश. खूप कमी फलंदाज असतात जे षटकाराने सुरुवात करतात आणि सुरुवात षटकारांच्या तिकडीने करणारे तर दुर्मिळ असतात. आणि तोच फलंदाज मला असं वाटतं या प्रीमियर लीग मध्ये पहिला आहे भावेश, ज्याने षटकारांच्या तिकडीने सुरुवात केलेली आहे. अजूनही थांबतील का? आणि टार्गेट कोणाला केलंय तर आकाश टरेला. आकाश टरेच्या विरोधात 3 षटकार भावेशने खेचले. धावसंख्येचा वेग आता वाढलेला आहे बघा. 3 षटकारांचे हायलाइट्स आपण पाहतोय. पहिला षटकार होता तो ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करताना आपण त्यांनी खेळला. सुरुवात चांगली झाली. त्यानंतर क्रॉस बॅटेड स्ट्रोक जो काऊ कॉर्नर मिड विकेट क्लिअर करणारा होता षटकार. आणि त्यानंतर तिसरा षटकार जो होता आपण आडव्या बॅटनं लपेटताना स्क्वेअर लेगला टार्गेट करताना खेचला होता भावेशने. पुढचा बॉल पाहूया. पुनरागमन आकाशच्या वतीनं पाहायला मिळते का? पुढचा बॉल बॅक टू द बॉलर. वेगानं हा बॉल खेळला होता आणि काय की कमिटमेंट होती.
डावा हात पुढे घेऊन तो झेल टिपण्याचा प्रयत्न इतक्या कमी वेळेमध्ये फॉलो थ्रू मध्ये आकाशचा तो एफर्ट्स, यालाच म्हणतात ठसन क्रिकेटची. जर प्रतिस्पर्धी खेळाडू तुमच्यावर जर अरेरावी करत असेल, अशा वेळेला तुमच्याकडे ते प्रतिउत्तर असायला म्हणजे ते प्रतिउत्तर दिलं होतं जवळपास आकाशने, पण थोडे त्यांचे प्रयत्न कमी पडले. चांगला खेळ आकाशच्या वतीने देखील आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. तिसऱ्या षटकाला धावसंख्या 41, एक गडी बाद, 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल प्लेस करण्याचा प्रयत्न, अपील तर होती पण बाबूया बॉल जातोय स्क्वेअर लेगला. फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. LBW बॅटर इज आउट. धक्का दुसरा, 42 धावा, 3 षटकांचा खेळ संपला. धावा, 2 गडी बाद. सिच्युएशन अंडर कंट्रोल. वापर करताना चौकार वसूल केला वाईट ऑफ लॉंग ऑफला. त्यानंतर ऑन साइडला स्लॉक स्वीपचा फटका त्यांचा नेत्रदीपक राहिला होता. फ्लॅटेड स्ट्रोक 6 वसूल केल्यात. त्यानंतर पुन्हा एकदा कॉल्वर टप्प्याच्या बॉलवर प्रॉपर बॉडी लँग्वेज हँडल करताना तो बॉल काऊ कॉर्नर मिड विकेट झोनमध्ये खेळला. तर तसाच खेळ आपण रोहितचा देखील पाहिला आहे. खरं तर चिरागची साथ तितकी मिळाली नाही, पण एका बाजूनं रोहितचा खेळ संघाच्या हिताचा होता आणि आता परफेक्ट मदत मिळालेली आहे रोहितला भावेशची. एक चांगला स्ट्राईक रेट मेंटेन करणारा फलंदाज जेव्हा तुमच्या सोबत असतो तर तुम्ही देखील बिनधास्त खेळ खेळता आणि तोच खेळ या दोघांचा राहिलेला आहे. त्याचमुळे हा विकेटचा शोध घेणं गोलंदाजांसाठी एक महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे आणि त्यासाठी सौरभ वजे बॉलिंग ट्रॅकवर फुल टॉस, हाफ कॉल घेतला आणि फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षण चुकलं. दरम्यान ही एक धाव मिळालेली आहे. बॅटचा संपर्क झालाय, बॉल मागे जातोय शॉट थर्डमॅनला. एक धाव वाढेल आणि धावसंख्या पोहोचते आता 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. या अगोदर फलंदाज बाद झाले ते म्हणजेच रोहित. दीपेश आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. कॅप्टन चिराग आणि रोहित हे 2 बॅटर्स जे सुरुवातीला आले होते ते बाद झालेत. आता भावेश आणि दीपेशची जबाबदारी वाढते. भावेशने तर त्यांचा खेळ चांगलाच दाखवलेला आहे. आवडीच्या पेपरसाठी आपण नेहमीच तयारीत असतो आणि तीच आवड भावेशने जोपासली आणि ऑपोजिट एंड फलंदाजी करताना 3 षटकारांच्या मदतीनं सुरुवात दिली त्यांच्या डावाला. पण आता ऑन ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचत आहेत. आतिश बॉलवर येतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. प्रत्येक गोलंदाजाला एक अभ्यास असायला हवा. तो अभ्यास दिसतोय सौरभचा. मागच्या सामन्यात सुद्धा सौरभने 1 षटक हाताळलं होतं आणि चांगली कामगिरी सौरभ वजेची त्या रोड एंडने आपण पाहिली आणि म्हणूनच एक विकेट सुद्धा त्यांनी त्या एंडने आपल्या संघासाठी मिळवला होता. सौरभ ओव्हर द विकेट. थोडी ऑकवर्ड ॲक्शन आहे त्यांची आणि त्याच फलंदाज देखील स्वतः थोडा वेळ घेतात स्ट्रोक सिलेक्ट करताना. बॉल थोडा उशिरा रिलीज करतात आणि त्याचमुळे ती वेळेची जुळवाजुळव फलंदाजांची होत नाही. आजचा चहा नाश्ता मिसळपाव माकण्याचे सन्माननीय अखिलेशजी पाटील बाळू यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे आणि उद्याचा नाश्ता माकण्याचे सन्माननीय महेशजी पाटील यांच्या वतीने पुरस्कृत झालेला आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू. सौरभ वजे पुढचा बॉल. बॉल रिलीज करायचं की नाही. बॉल हातात घट्ट ठेवला होता. बॉल ग्रिपिंग ही देखील एक महत्त्वाची बाब आहे कुठल्याही गोलंदाजासाठी. बोटांची जडणघडण व्यवस्थित राहिली पाहिजे चेंडूवर. थोडा दुरून हा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचे बॉलवर येतात साई
एक सिंगल पूर्ण केली जाईल, एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोचते 44 या आकड्यावर. या षटकावर नियंत्रण आहे टीम क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाचं. जे लीड बॉलर्स होते त्या लीड बॉलर्सला जे जमलं नाही ते आता इतर गोलंदाज करतायत आणि त्याचमुळे कर्णधाराचा निर्णय हा कधीही महत्त्वाचा असतो की कुठल्या गोलंदाजाला, कुठल्या फलंदाजाला कुठल्या क्रमांकावर पाठवायचंय. आणि तेच आकाश यांचं निर्णय क्षमता पाहायला मिळाली. अवधूतला त्यांनी थांबवलं, सौरभला आणलं, पुल केलंय आणि बॉलला दीपेशने गुल करताना पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. आउट ऑफ स्टेडियम, सिक्सर, 6 धावा. संघाचा आढावा घेतला तर मग भावेशला अगोदर का पाठवलं नव्हतं पहिल्या सामन्यामध्ये? भावेशकडे जर तसा खेळ आहे, जो खेळ आपण या सामन्यामध्ये पाहतोय, ज्यांची बॅट्समिंग खूप चांगली आहे, त्यांच्याकडे ताकद आहे, पण तो जो निर्णय होता पहिल्या सामन्यामध्ये अयांश 11 दातिवरीचे कॅप्टन दीपेशचा, काही अंशी ते निर्णय चुकले, पण त्यानंतर त्यांनी त्यांच्या निर्णयांना सुधारलं, अभ्यास केला की कशा पद्धतीने खेळ व्हायला पाहिजे. 4 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 51 वर 51 रन्स ऑन बोर्ड, 50 अप फॉर टीम अयांश 11 दातिवरे. 4 षटकं संपलेत, पण तुलनात्मक विचार केला तर या षटकात धावा कमी आलेल्या आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकांची तुलना या षटकाशी केली तर. आणि आता सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत अवधूत. एंड त्यांनी बदललेला आहे आणि पाहूया एंड बदलल्यानंतर तो फायदा अयांश 11 दातिवरीच्या विरोधात ते आपल्या संघासाठी करून घेत आहेत का? कारण 2 बॅटर्स जवळपास सेट झालेले आहेत आणि अशा वेळेला तुमची प्रतिभा अजून जास्त तुम्हाला विस्तृत करावी लागते, तुमचा रीच वाढवावा लागतो, तुमच्या गोलंदाजीचा कस लागतो. आणि पाहूया तो कस आता अवधूत दांडेकरच्या वतीनं कशा पद्धतीने जोपासला जातोय. समोर आहे लेफ्ट बॅटर दीपेश चौधरी, कॅप्टन ऑफ टीम अयांश 11 दातिवरे. धावसंख्या 51, 2 गडी बाद 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अवधूत ओव्हर द विकेट, ड्राईव्ह केलाय. खरं तर पुढ्यातला हा बॉल होता पण एलिव्हेशन बॉलला मिळू शकला नाहीये. चांगला बॉल कलेक्ट केला जातोय, थोडे फंबल झाले होते पण पहिलीच धाव धीम्या गतीनं त्यांनी पूर्ण केली. म्हणजे दुसऱ्या धावेसाठी ते प्रयत्न नसावेत, कारण रायटी बॅटरला त्या एंडला बॅटिंग मिळायला हवी, तोच दृष्टिकोन दीपेशचा दिसतोय. आणि अगोदर त्याच एंडने 3 षटकात सुद्धा खेचलेले आहेत फलंदाज भावेशने. म्हणूनच आता अवधूत दांडेकर यांचं सामर्थ्य आपण पाहणार आहोत. प्रत्येकाकडे सामर्थ्य असते, कधी कधी त्याची आठवण करून द्यावी लागते. पाहूया आता तीच गोलंदाजी अवधूतची आपण पाहतोय का, इकॉनॉमिकल की तोच खेळ आक्रमकतेचा आपण भावेशच्या वतीनं पाहतोय टीम अयांश 11 दातिवरेसाठी. पुढचा बॉल अवधूत दांडेकर ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल. ताकद तर लावली होती या स्ट्रोकवर पण बॉल लॉंग ऑफला येतोय, अडवला जातोय. एक सिंगल पूर्ण बॉलिंग एंडला थ्रो मिळते, फक्त एक सिंगल. आतापर्यंत या षटकाला चांगलं सांभाळलेलं आहे, चांगली सुरुवात दिलेली आहे गोलंदाज अवधूत दांडेकरने. धावसंख्या 53, 2 गडी बाद, 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अयांश 11 दातिवरे संघाकडून फलंदाजांनी आतापर्यंत चांगलाच खेळ खेळलाय. रोहित, भावेश, दीपेश. फुल टॉस बॉल आणि केलाय प्रहार. बॉलवर रबर स्टॅम्प लावलाय 6 धावांचा. बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार, सिक्सर, 6 धावा. दातिवरे दोन्हीही स्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावांचा खूप चांगल्या पद्धतीने शोध घेत आहेत, धावा खोऱ्याने जमा करतायत, धावांचा रतीब घालतायत, धावांचा पाऊस पडतायत. भावेश खेळतात 21 वर, दीपेश खेळतात 15 वर. चांगली भागीदारी या 2 फलंदाजांची. तिसऱ्या विकेटसाठी धावसंख्या 59.
शॉर्ट ऑफ लाईन बॉल ऑन साइडला खेळला हा बॉल मिड विकेटला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दीपेश घालतोय राडा आणि बोलतोय फक्त आणि फक्त 6चा पाडा. बॉल मिड विकेट क्लिअर करताना सिक्सर साधावा. खेळणं एक्स्ट्रा एनर्जी लावायचं काम आहे आणि तीच एक्स्ट्रा एनर्जी सातत्याने दीपेश चौधरी लावतायत. बघा 8 चेंडूमध्ये 21 बनवलात भावेशने आणि 6 चेंडूमध्ये 21 बनवला दीपेशने. म्हणजे आता स्ट्राईक रेटची रेस चालू आहे दोन फलंदाजांच्या दरम्यान. धावसंख्या 65, 2 गडी बाद. फुल टॉस होता, ड्राईव्ह केले बॉलला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर. लॉंग ऑफचा चांगलं कलेक्शन दरम्यान एक सिंगल होते पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील तर नाही. आतिशने पूर्ण कस लावला आपल्या क्षेत्ररक्षणाचा. फक्त एक धाव मिळाली. धावसंख्या पोहोचते 66, 2 गडी बाद. शेवटचा एक बॉल बाकी 5व्या षटकातला. 66 रन्स. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाने आणि त्याचा फायदा मला असं वाटतं फलंदाज उचलतात आता या दुपारच्या सत्रामध्ये. बॅटची इनसाइड एज बॉल धीम्या गतीनं पोचतोय शॉर्ट लेगला. एक सिंगल पूर्ण केली जाते. या एंडचा फायदा भावेशने या षटकात उचलला नाही. त्याला कारण आहे गोलंदाज अवधूत. जबरदस्त बॉलिंग या षटकात पाहायला मिळाले गोलंदाज अवधूतची. जेव्हा भावेश स्ट्रायकर एंडला होते पण जेव्हा दीपेश होते तेव्हा ते थोडेसे महागडे ठरले. थोडंसं उलट घडलेलं आहे. जी भीती होती त्या फलंदाजाने जास्त धावा बनवल्या नाहीत पण लेफ्टी बॅटरने त्या एंडने चांगली फलंदाजी केली. तर 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 67, 2 गडी बाद. अयांश 11 दातिवरे. 67 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5. अयांश 11 दातिवरे. कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जाईल, कमीत कमी धावा द्यायचे आहेत. या अगोदरच या दोघांची पार्टनरशिप चांगलीच रंगलेली आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 26 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांची राहिले तिसऱ्या विकेटसाठी. या अगोदर दुसऱ्या विकेटसाठी आपण पाहिलं तर 19 धावांची भागीदारी केली होती रोहित आणि भावेश या दोन फलंदाजांनी. आणि म्हणूनच डबल डिजिट पार्टनरशिप 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये खूप महत्त्वाची आहे. आणि 2 पार्टनरशिप्स या अगोदर आपण पाहिलं अयांश 11 दातिवरेसाठी. आता रोड एंड बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत आतिश पाटील. शेवटच्या षटकाची जबाबदारी घेत आहेत सरवली. या ग्रामीण संघासाठी आतिश पाटील खेळतात. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत भावेश गरत जे 22 वर खेळत आहेत. दीपेश सुद्धा 22 वर खेळत आहेत. क्रॉस बॅटेड क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटचे थोडे दूर होते आणि त्याचमुळे बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेताना ते मागे थांबले. एक सिंगल पूर्ण केली. स्ट्रायकर एंडला आता दीपेश पोहोचत आहेत. एक धावाची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 68. 68 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या डावातला. 68 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि त्यातल्या त्या दोन्ही एंडने जेव्हा खेळ होतो अशा वेळेला प्रत्येक षटकात तुम्ही तो फायदा उचलू शकता आणि तोच उचलण्याचा प्रयत्न आता फलंदाजांचा राहिलेला आहे. पण समोर आता सरावलीचे गोलंदाज आतिश पाटील हे देखील स्वतःला आव्हान देत आहेत. आय एम द बेस्ट फॉर दिस पोझिशन. शेवटच्या षटकासाठी व्हाईट बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला होता. प्रयत्न चांगला होता. योजना चांगली होती लेफ्टी बॅटरला चकवण्याची पण खूप जास्त बॉल दूर राहिला आणि त्याचमुळे व्हाईट बॉलची खूण पंच करतायत. धावसंख्या 69. 69 रन्स. चांगला बॉल ड्राईव्ह केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे एक्स्ट्रा एफर्ट्स लावताना पाहायला मिळाले नाही आणि बॉल जाईल सीमारेषा पास. स्वीपर कव्हर क्लिअर. चौकार 4 धावा.
साईडला षटकार खेचू शकलो नाही, पण माझ्याकडे कॉपी बुक स्टाईल बॅटिंग आहे तेच दाखवते दीपेश मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल फोर्स केलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे. साई थांबलेत मागे, बॉलवर पोचले, थ्रो झालाय, पण आता भावेश सांगतात की बस झालं, आता मला सुद्धा मौका मिळायला हवा. शेवटचे षटक आहे आणि मी अगोदर चांगली सुरुवात दिली आहे, तर मला देखील ती संधी मिळायला हवी. ती संधी मी डिझर्व करतोय. स्ट्रायकर एंडला भावेश थांबतायत. धावसंख्या झालेली आहे 74, 2 गडी बाद, 74 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, 3 चेंडूंचा खेळ बाकी. मिडऑफला सरकारच्या आतमध्ये आणलेला आहे. ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन. सर्कलच्या आतमध्ये आपण शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, कबो पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हर पाहतोय. सर्कलच्या बाहेर ऑफ साईडला लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण सेट केलंय. पुढचा बॉल हो बॅटची टॉपेज आणि त्याचमुळे कॉट अँड बोल्ड बाय आतिश पाटील. फलंदाज भावेश बाद, धक्का तिसरा, 74 धावा. सेव्हन्टी-फोर रन्स ऑन बोर्ड. ओ यावेळेस शफल झाले, ऑन साईडला स्लॉग हिट खेळले क्षेत्ररक्षक मिड विकेटचे, बॉलवर पोहोचतात. यावेळेस घाई झाली, ओव्हर एक्साइटमेंट आणि त्याचमुळे बॉल जाईल सीमारेषा पार. 1-2 का 4 चौकार. खेचून हा डाव संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 82. जिंकण्यासाठी 36 चेंडू, 83 धावांची गरज असेल. क्रिएटिव्ह 11 माकणे, 36 चेंडू, 83 धावांची गरज. आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर ऐकूया आवाज पालघर जिल्ह्यातील सर्व प्रेक्षकांचा आवडता आवाज प्रमोदजी शेडगे यांचा. धन्यवाद.
मनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत. 19 तारखेला अर्थातच संडेच्या दिवसामध्ये 7 मॅचेस आहेत, म्हणजेच 5-5 षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत. याची सुद्धा आपण दखल घ्या. सर्व आमच्या लाडक्या संघ मालकांना नम्र निवेदन असेल. त्र्याऐंशी धावांचं पाहायला मिळतं. क्रिएटिव्ह 11 माकडे या टीम समोर अयांश 11 दातेवरे कुणाल तामोरे यांच्या संघाने अतिशय चांगला खेळ केला. अर्थातच त्यामध्ये पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर सुपर बॅटिंग करत असताना जी सुरुवात दिली रोहित म्हात्रेने लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आणि भावेशने 24 रन्स एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाले. एक एक्झॅक्टली कशी इनिंग खेळावी हे दर्शवून दिले गेलं आणि 83 पर्यंत 82 पर्यंत मजल मारली आणि 83 धावांचं लक्ष. चिराग बारी लवकरात लवकर क्लीन बोल्ड झाल्यानंतर आकाश तरेने त्याची विकेट मिळवली, दांडी गुल केली आणि फलंदाज बाद होताना आता आकाश तरे ज्याच्या नावावर 3 वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर, तोच खेळाडू आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे लक्ष असेल. पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज प्रणितचा पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. 6 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार 6. अगोदरच रीड केलं होतं की लो फुल टॉस बॉल येईल आणि बॉटम हँडचा चांगला वापर करेन. प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळालं. ऑफ साइडला फटका छान आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. साहिल पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेली. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. काही कसे फलंदाज असतात विस्फोटक फलंदाज, गोलंदाजांचे कर्दनकाळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, जसं वीरेंद्र सेहवाग यांना आपण सातत्याने पाहिलं. नॅथन ब्रेकन या गोलंदाजाला कित्येक वेळा ज्यांनी पहिल्या बॉलवर षटकार मारण्याची किमया साध्य केले. लेफ्ट आर्म गोलंदाज ऑस्ट्रेलियन आणि त्या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडायच्या अप्परकटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिलं. चांगला बॉल होता. फुलर लेनचा बॉल फक्त चेंडूला दिशा दिली. हलकेशा हाताने जितू यावेळेला खेळत असताना सॉफ्ट हँड नरम हाताने खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. जितूला माहिती आहे आपला पार्टनर जो आकाश तरे एक विस्फोटक फलंदाज आहे, विध्वंसक फलंदाज आहे आणि पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स लेवल हा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असताना त्याचे एक्सप्रेशन बोलतायत की या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आम्हाला करायचा आहे. सचिनजी किनी आज महेंद्रजी भोईर या ठिकाणी उपस्थित होताना अतिशय कष्ट घेतलेत आणि सचिनजी किनी यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. हा बॉल आपण पाहिला व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर होता आणि विरल नायर सरांना ते इझी झालं आणि इथून आपण पाहतायत 1 रन मिळेल व्हाईटच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 9 या धावसंख्येवर 3 बॉलचा खेळ झालाय. 9 रन 83 धावांचा पाठलाग करताना स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात झाली. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल होत असताना आकाशने सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच. हा झेल खूप महत्वपूर्ण होता. कदाचित जर त्या ठिकाणी चांगलं कॉलिंग झालं असतं तर डेफिनेटली झेल घेण्याचे चान्सेस होते. तो क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका असते. जेव्हा तुम्ही बाउंड्री लाईनवर असता त्यावेळेला तुम्ही स्टार्ट जर आतून घेत असतील तर तुमच्या मोमेंट होत असतात, परंतु तसं काही घडलं नाही आणि त्याचा नतीजा 2 धावांवर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 11. 11 रन्स. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. पॉवर प्लेचं 2 षटकंही मॅन्डेटरी पाहायला मिळत आहेत. प्रणित वैद्यला आपण पाहतायत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे सुद्धा पूर्ण सिद्धार्थ पवार पुढे सरसावले गेले होते. फ्लाइंग स्लीपला होते आणि इथून आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. 12 रन्स ऑन द बोर्ड. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता ॲक्युरेट येत आहेत आणि कोणतीही मिस्टेक करणार नाहीत, परंतु इथे नो बॉलचा इशारा रिटर्न क्रीजचा असावा.
यस डेफिनेटली. काल सुद्धा अशाच पद्धतीने विरल नायर सरांनी हेरलं होतं. एकंदरीत रोहन पवारचा तो बॉल होता, त्या बॉल डिलिव्हर्ड केल्यानंतर आपण पाहतायत रिटर्न क्रीज. तर आपण पाहतायत 9+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 14. काल रिव्ह्यू सुद्धा घेतला गेला होता आणि रिव्ह्यू फील्ड झाला होता. तून आपण पाहतायत आकाश तरे खेळण्याच्या मूडमध्ये होते प्रथमतः, नंतर सांगितलं की चुकी झाली गोलंदाजाकडून तर ॲक्सेप्ट करावी. अशाच पद्धतीने कित्येक फलंदाज अशा पद्धतीने खेळले गेलेत. ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये मला एक आठवतं जेव्हा नितेशचा बॉल ज्या वेळेला डिलिव्हर्ड झाला होता आणि अशाच प्रकारचा तो खेळण्याचा परेश जो मांडवीचा खेळाडू होता, परंतु तिथे कॅच घेऊन तो फलंदाज बाद झाला. संदीपचं ईश्वरपुरीचं मैदान, त्यानंतर श्याम चौधरी याला आपण पाहिलं रॉकी ग्रुपमध्ये गेल्या वर्षामध्ये अशी घटना घडली होती. साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता, चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चिराग बारी पुढे सरसावत आहेत. 2 धावा इझिली डन खेळपट्टीवर. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 16 रन्स. चांगली स्टार्ट मिळवून दिले गेले दोन्ही बॅटरने. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना ज्या पद्धतीने बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 67 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि 30 बॉलमध्ये 67 हे सामन्याचं समीकरण. 81 षटकार आतापर्यंत आणि 137 चौकार या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा 6 हिटर स्पोर्ट्स या चॅनलला. सफाळे प्रीमियर लीग सीझन 2. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सफाळे प्रीमियर लीग गेल्या वर्षात एक छोटंसं रोपटं लावलं. यंदाचं सीझन 2चं आपल्याला पाहायला मिळतं. हे वर्ष 2025 आणि अतिशय पद्धतीने या सामन्याचं आयोजन नियोजन ऑल इज वेल. प्रत्येक खेळाडूला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं या स्पर्धेने. काही खेळाडूंकडे टॅलेंट असतं, परंतु ते टॅलेंट स्पष्टपणे दिसून येत नाही. त्यासाठी गावागावामध्ये आणि खेड्यापाड्यामध्ये स्पर्धा राबवल्या जातात लीग फॉर्मॅटच्या, आणि तिथून खेळाडू हे उदयास येताना पाहायला मिळतात. हलक्याशा हाताने, जी तुला माहिती आहे याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. आकाश तरेची बॅटिंग यावेळेला बोलू लागले आणि त्यामुळे जितू कदाचित थोडंसं संयम राखतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 रन 17. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस म्हणून जे वाक्य पाहायला मिळतं हे खूप महत्त्वपूर्ण असतं. दीपेशचा हा बॉल ऑन साईडला, काय फटका खेळलाय. बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध. सुपर टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. पारगावचा ब्रँड या वेळेला चमकताना पाहायला मिळतोय. 6. खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणी नाहीये. चिराग येईपर्यंत सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल षटकारानंतर हा आलेला झन्नाटेदार चौकार. गुड बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27-27. यावेळेला भावेश काहीतरी कानमत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दीपेशला होतं कधी कधी एक चांगल्या गोलंदाजाला जेव्हा धावा खर्च होतात त्याला दिलासा देण्यासाठी त्यांचे सहकारी
काहीतरी कानमंत्र देतात, त्याला पाठिंबा देतात की दीपेश तुझी जी लेंथ अँड लाईन नॅचरल आहे ती तुला यावेळेला स्वीकारावी लागेल, तुला कमबॅक करण्याची संधी आहे. यावेळेला हेच दर्शवलं गेलं आणि इथे विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. फिल्डर आहेत त्या ठिकाणी स्वप्नील, अर्थातच त्या ठिकाणी आपण पाहू शकताय सफाळेचे अडके मामा म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 27 धावा. पहा, हेच मी नमूद केलं होतं, ज्या वेळेला गोलंदाजाला धावा खर्च होतात त्यावेळेला त्यांचे संघ सहकारी जेव्हा जातात तेव्हा त्याला थोडासा आधार कुठेतरी मिळत असतो की माझ्या पाठीमागे कोणीतरी चांगलं जरूर तत्वज्ञान देत आहेत. आणि हेच दर्शवत असताना आपण पाहू शकलात इथे फलंदाज बाद होतोय. स्लोवर वन मारा होता आणि खूप उंचीवर चेंडू गेला होता. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतायत मनीष निजाई रिप्ले दर्शवत असताना ऑन स्क्रीनवर जे घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी आपण पाहू शकतायत कसा झेल टिपला. अतिशय चांगलं कॉन्सन्ट्रेशन होतं स्वप्नील यांचं आणि ताकद आहे या खेळाडूची. एक मॅन ऑफ द मॅच रॉकी ग्रुप ब्रँडीज ब्रँड स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तोच खेळाडू. 27 रन 1 विकेट. 40+ क्रिकेटर आहेत. संघाची धावसंख्या 27ला पहिला धक्का चांगली स्टार्ट करून दिली होती आकाश तरेने. 2 षटकार आले होते, 1 चौकार आला होता. 22 धावांची एक अभेद्य खेळी पाहायला मिळाली. सुपर बॅटिंग. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 27. पॉवर प्लेचं दुसरं षटक. चांगला बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. पिचिंग चांगली आहे. गोलंदाज टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू आपण पाहू शकाल. भावेश आणि जेव्हा स्वप्नील आले तेव्हा कुठेतरी दीपेशचे होप्स वाढले आणि चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात दीपेश जरी 1 षटकार 1 चौकार आला कमबॅक केलंय. इथून जागा बनवली, रूम दिला, स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेला. बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. फार वेगाने धावतायत फिल्डर परंतु तिथे चेंडू सरळ निघून जाईल. चेंडूने वेध घेतला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि फार वेगाने त्या ठिकाणी फिल्डर धावले होते. 4 धावा अखेरकार मिळाल्या. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने बॅकफुटला गेले, जागा बनवली. बॅकफुट पंच करत असताना इनफिल्डच्या वरून खेळण्याचा दृष्टिकोन चांगला होता आणि ध्येय होतं फिल्डरचं की चेंडू रोखावा, 4 धावा वाचवाव्या. परंतु इथून 4 धावा 4. रन्स 31 विजयासाठी आता 52 रनचं लक्ष्य आहे. 24 बॉल आणि 52 या आपण ऐकूया तत्पूर्वी कॅन्डी डीजेला. आनंदजी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आणि 40+ क्रिकेट. आज विक्रम पाटील यांनी सुद्धा वेळ काढलाय या स्पर्धेकरिता, ते सुद्धा उपस्थित झालेत. असलमबाई यांना आपण पाहत आहेत त्यांच्या सुपुत्राने मंत्रमुग्ध केलं. एक हिंदी समालोचक म्हणून उभारते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे मनीषजी गावड, शुभमजी पादे, महेंद्रजी भोईर संपूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रेय द्यायला हवं या संपूर्ण कार्यकारिणी मंडळाला. सर्व 16च्या 16 संघ मालक यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. कुशल चौधरी खूप वेग जरूर घेतला गेला होता. चेंडूचा वेग फार होता आणि सरळ चेंडू निघून गेला. आपण पाहू शकलात बॉक्सच्या दिशेने 31 रन 1 विकेट. 52 ची आवश्यकता आहे. 82 षटकार लागलेत आतापर्यंत. प्रतिम इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. गॅप शोधलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा जितूच्या बॅटमधून. एक जरूर चांगलं क्रिकेट खेळत असताना जितू समंजसपणाचं क्रिकेट पाहायला मिळतं. साई एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. 33 रन्स 23 बॉल आणि 50 रनची आवश्यकता.
चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चिराग बारीला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. आतापर्यंत पहिल्या बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्लोअर वन चेंडू ट्रॅप रचला होता आणि इथे रोहित मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. छोटा पॅक बडा धमाका. व्हेरी वेल कॅच. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. नूतन नगर क्रीडा नगरीमध्ये या षटकानंतर उद्याचे लॉट्स आपण पाहणार आहोत. हे षटक समाप्त झाल्यानंतर 33 वर 2 धक्के 10K जर सबस्क्रायबर झाले तर गौरव पाटील यांनी जी माहिती दिली संपूर्ण स्पॉन्सर जे आहेत स्पोर्ट्स चे आपण पाहू शकाल. तर तुम्हाला 19 तारखेला ड्रॉ मध्ये लकी विजेते ठरतील. इथे स्लोवर वन बॉल. अवधूत दांडेकरचा खेळ माहिती आहे चिराग बारीला. स्लोवर वन बॉल वर या वेळेला फसले आणि लगातार 2 बॉलच्या 2 विकेट आपण पाहू शकतात. महत्वपूर्ण आहेत. फलंदाज बॅक टू द डगआउटच्या दिशेने. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. फलंदाज बाद. चिराग बारी इज ऑन अ हॅट्रिक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. चिराग बारी इज ऑन अ हॅट्रिक. जिग्नेश एकंदरीत आपण पाहतायत भरतला पाठवलं गेलंय. प्रमोट केलं गेलंय. हॅट्रिक बॉल होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सिद्धार्थ पवार. कदाचित स्टंप थोडेसे बाजूला घ्यायला हवे होते असं सिद्धार्थचं मत त्या ठिकाणी पाहायला मिळतं. परिपूर्ण 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर जाऊन पोहोचली गेली. नेहमीच पनामा कॅप स्वप्नील यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. क्रिकेटला अनुसरून सुंदर पोशाख कॅप गॉगल शूज ट्रॅक टी शर्ट हे साहित्य जे किट आहे ते तुम्हाला सातत्याने मेंटेन करावं लागतं. जेव्हा खूप प्रखर किरणे येतात बाउंड्री लाईन टच असतात तेव्हा गॉगलचा उपयोग करावा लागतो. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न साईचा जरूर होता. कुशल त्या ठिकाणी पुढे सरसावतील फेकी करतील तत्पूर्वी सिंगल मेल. काय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे अयांश 11 दातिवरे टीमची. इंटरव्हेल विकेट मिळालेत. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचली होती परंतु जेव्हा 10वा बॉल आपण पाहिला दिपेश पाटीलचा आणि तिथे 10व्या बॉलवर विकेट मिळाले आकाश तरे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परफेक्ट या वेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. भरत पाटीलला परतावा लागेल. 4था धक्का. क्रिएटिव्ह 11 माकणे धनेशजी गावडे यांच्या संघाला. फलंदाज बाद.
कॅन्डी 35 रन्स ऑन दी बोर्ड विजयासाठी. उद्याच्या दिवसात डे 4 311 रांजणपाडा 2 हात करेल कपासे लायन्स या टीम बरोबर. पाटील 3030 जलसार टीम 2 हात करेल रोहित ट्रान्सपोर्ट या टीम बरोबर. थँक्यू व्हेरी मच आनंद सर. 40+ क्रिकेट अफलातून ते खेळतात. एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख. इथून बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिद्धार्थ पवार आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या 35, लॉस ऑफ 4 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. ऑन साईडला खेळले गेले. फिल्डर त्या ठिकाणी फार वेगाने येत आहे. प्रणित वैद्य. एनर्जी लेवल पहा. हेच तुमचं वय असतं ज्या वेळेला तुम्ही अंडर 16 अंडर 17 अशा वयामध्ये जेव्हा तुम्ही खेळता. अंडर 20 अवधूतला आपण पाहतायत अंडर 20चा खेळाडू. म्हणजे प्लॅटफॉर्म सुद्धा मिळालेत, व्यासपीठ मिळालेत. या अंडर 24 अंडर 25च्या मॅचेस होतात तेव्हा तुम्हाला ती दमखम दाखवावी लागते. ISPL मध्ये सुद्धा अंडर 18चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले ज्यांची वर्णी लागली. स्पेशली कबीर सिंगचं नाव घेईन. गोडदे भाईंदरचा खेळाडू. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. दीपेश आता चांगली गोलंदाजी, समजूतदारपणाची गोलंदाजी ही मी म्हणेन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36 वर जाऊन पोहोचली गेली. 36. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. ऑन साईडला कडक शॉट. जबरदस्त करारा प्रहार. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिग्नेश बारीच्या बॅटमधून खूप चांगला षटकार. 6. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 42 विजयासाठी आता 41 रनची आवश्यकता आहे. 14 बॉल. थोडासा मात्र ह्या वेळेला ऑफ्टनच्या बाहेर खोलवर चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो. विसावला गेला भावेश यांच्या हातामध्ये. चांगली विकेट किपिंग काय बॅटिंग केली होती अफलातून पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 42. 13 बॉल आणि 41चं अजून सुद्धा समीकरण पाहायला मिळतं. मॅच बनू शकेल परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. आत्मविश्वास. हलकेश हाताने कट केला जातोय. सुरेख पद्धतीने लेट कट खेळलेत. गॅप शोधला. थर्ड मॅनला फक्त यावेळेला दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा जिग्नेश बारीच्या बॅटमधून क्लास चौकार. संघाची धावसंख्या 46. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 37 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 37 रन. बारा बॉल आणि 37 रन्स हे सामन्याचं समीकरण. चिराग बारीला कदाचित गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. आता इथून कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष असणार आहे. चिरागने इम्प्रूव्हमेंट केलंय आपल्या गोलंदाजीमध्ये. ज्या पद्धतीने तो आपण पाहू शकतायत अपेक्षित असतं. ज्या वेळेला जर्क गोलंदाज म्हणून ओळखले गेले त्यानंतर स्वतःला एक त्यांनी प्रश्न विचारला, मला नॅचरल गोलंदाजी करावी लागेल. आणि त्यामुळे की काय आता प्रगती करताना हा खेळाडू पाहायला मिळतो. काही गोलंदाजांची थिंकिंग ही निगेटिव्ह असते की मला पंचांनी यावेळेला नो बॉल घोषित केलाय, जर्क गोलंदाज म्हणून ओळखलंय तर माझी कारकीर्द जी आहे ती मात्र जरूर संपुष्टात येईल. परंतु तशी थिंकिंग कधीच बाळगू नका. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत अप्रतिम चांगला बॉल ह्यावेळेला जरूर होता. शॉर्ट पूल केला जातोय. 1 रन मिळेल. कुशल चौधरी पुढे सरसावतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 47. 47 36चं अजून सुद्धा आव्हान. फक्त एकच फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं तर मुथय्या मुरलीधरन सारख्या गोलंदाजाला आपण पाहिलं भरपूर वेळा 6 ते 7 वेळा मात्र हॅरल्ड डेअर या अंपायर यांनी मात्र आपण पाहू शकतायत ऑस्ट्रेलियन पंचांनी बंदी आणली होती. परंतु टॉप वर्ल्ड क्लासचा पहिल्या रँकिंगचा गोलंदाज बनला. आणि तब्बल आपण पाहिलं तर 1347 विकेट ज्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. ऑन साईडला फटका तर यावेळेला फसतोय. स्लोवर वन चेंडू होता. दीपेश चेंडू खाली आणि कोणतीही चूक करणार नाहीयेत. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद.
विजयासाठी अजून सुद्धा 36 रनची आवश्यकता आहे. 1 ते 2 मोठे फटके सामन्यामध्ये घेऊन येतील, परंतु त्यासाठी करावे लागतील अपार कष्ट. अंकेश वैद्य प्रचंड मेहनत करावी लागेल. चिरागचा हा बॉल खूपच बाहेर होता आणि विरल नायर सर वळतायत. यस, वाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 48-35 ची आवश्यकता. 10 बॉल आहेत, 35 रन्स, 350 चा स्ट्राईक रेट. अंकेश वैद्य दातिवरीचा हा खेळाडू. स्लॉक स्वीप करण्याचा इरादा जरूर होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. साहिलला आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 49-49. 9 बॉल आणि विजयासाठी 34 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 34 रन्स हे सामन्याचं समीकरण. पुढील बॉल ऑफ साइडला. फटका छान आहे. दीपेश पुढे सरसावतील. वॉट कॅच. कार्बन कमाल कॅच. फलंदाज बाद होताना आणि चिराग बारी या वेळेला आपण पाहू शकतायत. ऑल ऑफ 5 विकेट. 5 वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी करत असताना फार कमी असे गोलंदाज पाहायला मिळतात आपल्या करिअरमध्ये. ऑल ऑफ 5 विकेट्स घेण्याचा कारनामा करतात. सुपर कॅच. सुंदर जजमेंटने झेल. स्वतः मात्र चिराग बारीला अप्रिशिएट करतायत. परफेक्ट ऑलराऊंडर. एक गोलंदाजी केली चिराग बारीने. इथून मात्र ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. आतिशच्या बॅट मधून हा फटका जरूर आहे आणि 6 धावा. क्लास सावलीचा ब्रँड. आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. निर्णायक क्षणाला हा षटकार आलेला आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते ती 55 या धावसंख्येवर. महेंद्र भोईर यांच्याकडून आतिश पाटीलने अजून एक षटकार ठोकला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सरावलीचे टीम मेंटॉर, बॅकबोन, जेवढं शब्द म्हणावे तेवढे कमीच आहेत. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस महेंद्र भोईर. फुल टॉस बॉल ऑन साइडला. मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथून आपण पाहत आहेत फलंदाज बाद. आतिश थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल चिराग बारीने या बॉलवर. आणि इथून 55 वर आपण पाहू शकाल विकेट क्रमांक 7 आणि 6 विकेट स्वतःच्या नावावर. क्या बात आहे. चिराग बारी. सँडी त्या ठिकाणी येत आहेत. संदीप निजाई आणि ॲप्रिसिएशन करत असताना त्याचे संघ सहकारी. क्लास बॉलिंग. या आपण हायलाइट्स पाहूया. 5 विकेट्स कसे मिळवलेत. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. ऑफिसमध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये विजयासाठी 6 विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धू मात्र तिथे एन्जॉय करत होते. आम्ही 3 वेळा इथे अनाउन्समेंट केलं. कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये आपलं भान थोडंसं हरपलं जातं हे आपण पाहू शकतात. आणि हायलाइट चिराग बारी, मॅन फ्रॉम दांडाखाडी. सर्वेश एका साईडला आणि प्रणय अशी जोडी ही सातत्याने पाहायला मिळाली. परंतु प्रणय एक लेफ्ट हँडेड बॅटर. आज त्याला या क्रमांकावर पाठवण्यात आलंय. इथून आपण पाहू शकाल थोडीशी रणनीती कुठेतरी. वॉट कॅच. काय झेल टिपला गेला. एक वेगळ्याच पद्धतीने झेल टिपत असताना स्वप्नीलची ही ताकद आहे, हा एक्सपिरियन्स आहे. आणि जबरदस्त कॅच यावेळेला कॅरी करत असताना आपण पाहत आहेत. कॅच पाहू शकाल. स्वप्नील कॅमेरामॅन काय वर्क केलं कॅमेरामॅनने. आणि 2 उडी मारून या वेळेला आपण पाहू शकाल झेल टिपला गेला. एन्जॉय करतायत त्या ठिकाणी. क्लास कॅच. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकतायत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सौरभला प्रमोट केलं गेलंय. प्रणय एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मनाचे राजे वेडी या टीम मधून ओपनिंग बॅटर, एक परफेक्ट ऑलराऊंडर, परंतु आज कुठेतरी रणनीती चुकली की काय प्रणयच्या चेहऱ्यावर स्मित असे नेहमीच असतं. ऑन साईडला फटका छान आहे, सरळ चेंडूला पाठवलंय साखरेचा ब्रँड, छोटा पॅक बडा धमाका. शफल झाले होते, सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, चांगला फटका. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 61. बॉल फेकून झाले 2. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 4 बॉल मध्ये 22 रनची आवश्यकता. 3 षटकार 1 चौकार, 4 लगातार षटकार येतील का? गोलंदाज सज्ज होईल मिस्टर साहिल. उजव्या हाताने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि इथे चेंडू निघून जातोय. पायावर जाऊन चेंडू आदळला होता आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिरावली गेले. आता 3 बॉल आणि 22 रन्स. हळूहळू सुपर 8 मध्ये जाण्याचा मार्ग सुकर होत असताना, परंतु अजून काही सांगू शकणार नाही. हा बॉल ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि सुरेख चेंडू डिलिव्हर करत असताना सरळ चेंडू भावेशच्या हातामध्ये. ते भावेशचे 3 षटकार आता कामास आले असं म्हणायला वावगं ठरणार नाहीत. आकाश तरीच्या त्या बॉलिंगवर 3 लगातार अनुक्रमे षटकार. इथून शफल झालेत आणि खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. सिद्धार्थ जीवाची बाजी लावतोय आणि इथून चांगलं क्षेत्ररक्षण आणि प्रणयला 1 बॉल खेळण्याची संधी सुद्धा मिळाली. शुभम पाध्ये मनाचे राजे वेडी म्हटलं तर बॅकबोन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते पॅकर्स आहेत, एक चांगले SP बॉयचे. आणि SP ट्रॉफी कोण विसरेल. रिमझिम पावसाला सुरुवात झाली की प्रत्येकाला वेड लागतं ते वेडीच्या मैदानाचं, हिरवळ मैदान. संघाची धावसंख्या 62, लॉस ऑफ 8 विकेट. शेवटचा बॉल फक्त फॉर्मॅलिटी आता या बॉलवर राहिले. 21 रनची आवश्यकता. चांगला बॉल, अप्रतिम. आणि अशा प्रकारे अयांश 11 दातीवरे टीम सुपर 8 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवेश करत असताना या अगोदर सोनावे इंडियनला आपण पाहिलं संघाला, आणि इथून कुणाल तांबोळे खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. कॉंग्रॅच्युलेशन.